वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोडे यांचा साक्री तालुका दौरा। अध्यक्ष भारत दिघोडे यांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर, दहिवेल, देश, शिरवाडे, सामोडे येथील खासगी कांदा मार्केट येथे सदिच्छा भेट देऊन कांदा मार्केट येथील व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत सर्व समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले। सरकारी कांदा मार्केट कमिटी व खासगी मार्केट कमिटी येथील व्यापाऱ्यांनी आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव द्यावा व बसण्यासाठी शेडची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करावी। महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या दिवशी माल खरेदी केला त्याच दिवसाची पावती व रोख व्यवहार करावा, असे सर्व कांदा व्यापाऱ्यांना अध्यक्ष भारत दिघोडे यांनी सांगितले। पुढे बोलताना सांगितले, शेतकऱ्यांनी रडायचे नाही, लढायचे आहे। आपण देशाचे पोशिंदे आहोत। कांद्याला 3000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, तरच कांदा उत्पादक शेतकरी समाधानी होईल। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास सरळ माझ्याशी संपर्क साधावा। तुम्हाला मागे करोडो कांदा उत्पादक शेतकरी उभा राहील। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोडे सह अभिमान पगार, संजय बदाणे, सुरेखाताई पाटील, गंगाधर शिंदे, भगवान जाधव, विलास रौंदड, सुभाष शिंदे, हर्षल अहिरे, दिगंबर धोंडगे, अविनाश पाटील, विलास एखंडे, युवराज काकुस्ते, अनिल भांबरे व व्यापारी सह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। आज महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जे मोठे कांदा उत्पादक काही जिल्हे आहेत त्यापैकी एक धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यात आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण दौरा आयोजित केलेला आहे। या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्याला हमीभाव जो आहे 3000 रुपये तो मिळवायचा आहे। तो राज्यात आणि देशात मोठा लढा उभा राहायचा आहे। त्याची एक पूर्वतयारी म्हणून आपण आज साक्री तालुक्यामध्ये दिवसभराचा दौरा आहे। आपलं पिंपळनेरचं सहकारी मार्केट असेल, त्याच्याबरोबर हे उपबाजार, त्याचबरोबर खाजगी मार्केट, पुढं दहिवेल, साक्री अशा बाजार समित्यांना आपण भेटी देणार आहे। शेतकऱ्यांसोबत आपण संवाद करतोय आणि राज्यातल्या सरकारने, केंद्रातल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करावं ही आपली कांदा उत्पादक संघटनेची प्रमुख मागणी आहे। येणाऱ्या काळामध्ये नाफेडची, NCCFची बोगस खरेदी पूर्णपणे थांबली पाहिजे किंवा ती खरेदी प्रामाणिकपणे आपल्याला शेतकऱ्यांना चांगला 3000 रुपये प्रति क्विंटल दर सरकारने द्यावा। या सगळ्या आपल्या मागण्या ह्या जर शासन दरबारी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घ्यायच्या असेल तर लाखो शेतकऱ्यांची साथ लागणार आहे। ती साथ घालण्यासाठी आणि ती शेतकऱ्यांना विनंती करण्यासाठी या दौऱ्याचं मुख्य नियोजन आहे। आज सायंकाळी 5:30 वाजता कासारे येथे भव्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून धोरणात्मक काही गोष्टी आहे भविष्य काळातील कांद्याच्या शेतकऱ्यांच्या, त्या बाबतीत आपण इथं मोठा त्या मेळाव्यात संवाद करणार आहोत। आणि ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये एक मुख्य जो आपला उद्देश आहे तो कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळवणे आणि उत्पादन खर्चापेक्षा सातत्याने दर मिळवणे, कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांची जी आणि कुठल्या प्रकारची समस्या असेल त्याची सोडवणूक करण्यासाठी कांदा उत्पादक संघटना अहोरात्र झटत आहे। यापुढील काळात अधिक ताकदीने आपण हा लढा असाच देत राहू असा विश्वास मी आज साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निमित्ताने देत आहोत।